जळगावमध्ये ट्रेनला आग लागल्याच्या अफवेनं प्रवाशांच्या उड्या, दुसऱ्या ट्रेननं उडवल्यानं 11 जणांचा मृत्यू। मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर। वाल्मिक कराडची बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी। बीड कारागृहात कराडचा 14 दिवस मुक्काम। पीक विमा घोटाळा 5,000 कोटींपेक्षा अधिक। भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या दाव्यानं खळबळ। सैफचा हल्लेखोर डावकी नदीतून भारतात आला। आरोपीला एका एजंटनं मदत केल्याची धक्कादायक माहिती समोर। एजंटनं आरोपीला एक सिम कार्ड सुद्धा दिल्याची माहिती। केंद्रीय गुप्तचर यंत्रणांचा राज्यातल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा। सैफ अली खानवर बांगलादेशी आरोपीकडून हल्ला झाल्यानंतर सतर्क राहण्याच्या सूचना। आणि दाओसमध्ये पहिल्या दिवशी 6,25,457 कोटींचे करार। मुख्यमंत्री फडणवीसांनी अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या घेतल्या भेटी। टाटा समूह 30,000 कोटींची गुंतवणूक करणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।